हाय, हॅलो, नमस्कार. नेहमीच मासे चांगले मिळतील असं काहीच नाही बरं का. आजही माझी अशीच फजिती झाली. ती फजिती काय झाली ना, हे मी तुम्हाला पुढं सांगते. पण ना, जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आणि ऐकायला आवडत असतील ना, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर झालं असं, की आज आला माझ्या पाहुण्यांचा फोन. आता हे पाहुणे जे आहेत, ते सिटीच्या बाहेर राहतात जरा आणि शॉपिंगसाठी ते बऱ्याच वेळेस सिटीमध्ये येत असतात. शॉपिंगसाठी आल्यानंतर ते मला नेहमी फोन करतात आणि मी येतो असं सांगतात. तसंच आज पण झालं. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी आज मासे बनवूयात. बरं संध्याकाळच्या वेळेस मासे आणायचे म्हटलं तर बऱ्याच वेळेस ते चांगले मिळत नाही आणि मला काही माशांची एवढी चांगली परख नाही. तुम्हाला काही आयडियाज असतील की चांगले मासे कसे घ्यायचे? तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज ही रेसिपी पूर्ण बघा. कारण काय आहे, माझं काय चुकलं हे तुम्हीच मला सांगू शकता आता. कारण मी सगळं बाय प्रोसेस व्यवस्थित केलं होतं, पण माहीत नाही काय चुकलं आणि माझे मासे जरा फसले. आता बघा तुम्ही, हे जे बोंबील आहेत ना, ओले बोंबील, हे भरपूर आणले होते आम्ही. तर लाल तिखट, धणे पावडर, मीठ, हळद असं मी सगळं त्याला व्यवस्थित लावून घेतलं आणि हे मॅरिनेट करायला बराच वेळ ठेवलेलं होतं. आता याच्यासोबतच ना मी दुसरा सुरमई मासा आणला होता. खरं तर धुतानाच मला तो थोडासा असा गिळगिळीत लागत होता. म्हणजे मला तो धुतानाच थोडासा काहीतरी वेगळा लागत होता. पण मासेवाल्याने सांगितलं होतं हे ताजे मासे आहेत म्हणून मग मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि या माशांना सुद्धा मी आता मॅरिनेट केलं. आणि जे बोंबील आणले होते ना ते व्यवस्थित लागले मला. म्हणजे मला ते धुताना असं वाटलंच नाही की ते शिळे वगैरे आहेत. पण माहीत नाही काय झालं. बघूयात पुढे काय होतं ते. तर मी पहिलं जे पातळ कालवण जे आपण करतो माशांचं, त्याच्यासाठी वाटण काढायला सुरुवात केली. याच्यामध्ये मी खोबरं घेतलं, ओलं खोबरं, कांदा घेतला एक. आता होती माणसं 5-6च, त्याच्यामुळे जास्त काही मोठं बनवायचं नव्हतं, पण थोडंफार जे बनवायचं होतं ते मी केलं. तर कांदा, आलं आणि लसूण, कोथिंबीर असं वाटण मी साधं सिंपल काढलं. आता आमच्याकडे कोकम वगैरे काही वापरत नाही म्हणून मी ते कोकम वगैरे काही वापरलेलं नाही आहे. पण खरंच कोकम गरजेचं असतं का? मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जो काही रिस्पॉन्स देतात ना, त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद. प्लीज जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी अजून चांगले चांगले व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर अशा पद्धतीने ना मी हे वाटण आता करून घेतलेलं आहे. मी जे असे व्हिडिओज बनवतो याच्यासोबत मला काही स्टोरीज तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतील. तुम्हाला नक्की रेसिपीज आवडतील बघायला की स्टोरीज ऐकायला रेसिपीजसोबत आवडतील हे मला नक्की सांगा. किंवा तुम्हाला रेसिपीच्या रिलेटेड किंवा घरातल्या इतर गोष्टींशी रिलेटेड कुठले व्हिडिओज बघायला आवडतील ना, हे पण मला नक्की सांगा. तर हां, तर या पद्धतीने मी आता हे जे रस्सा भाजीसाठी जे मासे होते ते असे थोडेसे फ्राय करून घेतले म्हणजे ते एकदम विरघळू नये म्हणून. तर असे थोडेसे अगदी 2 मिनिटासाठी फ्राय केले आणि त्याच्यानंतर मी याच कढईमध्ये थोडंसं तेल वाढवून ना छान घरचा मसाला वापरलेला आहे. ते हळद आणि घरचा मसाला जो आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीचा, खूप लोकं ते आगरी कोळी मसाला वगैरे वापरतात किंवा आणखी काही वेगळे मसाले असतात मालवणी पद्धतीचे वगैरे, ते सुद्धा वापरतात. तर तेही तुम्ही वापरू शकता. आपापल्या चवीप्रमाणे आपण मसाले वापरत असतो. तर मग जे वाटप केलं होतं ते मी याच्यात टाकलेलं आहे. मग याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि मग ते छान परतवून घेतलं. आता हा मसाला छान परतेपर्यंत ना मी बोंबील तळण्यासाठी जे कोटिंगसाठी आपल्याला लागतं त्याचं मी बनवत आहे. म्हणजे याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा, थोडासा रवा घेतलेला आहे आणि मग यात ना मी रंगासाठी लाल कलरची जी बॅडगी मिरची पावडर असते ती टाकलेली आहे. आमच्याकडे जास्त काही तिखट खात नाही म्हणून मी याच्यात डायरेक्टली लाल तिखट नाही टाकलं. थोडासा गरम मसाला टाकला, मग थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि मग हे जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं छानपैकी कोटिंग करण्यासाठी. आणि हा जो मसाला परततो त्याच्यासोबत मी तेल तापायला ठेवलं होतं आधीच आणि मसाला पण सोबतच परतत राहिले. म्हणजे तो छान परतून घेतला की जरा चव चांगली उतरते ना म्हणून. मग त्याच्यानंतर हे बोंबील जे आहेत मी छान कोट करून गरम तेलामध्ये असे सोडले. बरं, आता हे सोडले तर मी व्यवस्थित अगदी आपण नेहमी जो वेळ देतो 2-3 मिनटाचा खालून परतेपर्यंत, तो छान मी त्याला वेळ दिला आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं लसूण त्याच्यामध्ये टाकला होता चांगली टेस्ट येण्यासाठी आणि त्याच्यानंतर परतला. आता जेव्हा पहिल्यांदा परतला ना पहिल्यांदा जेव्हा मी असा टाकला, त्याच्यानंतर जेव्हा पलटला त्यावेळेस तो छान असा क्रिस्पी वाटत होता.
म्हणून त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मी असाच परतू दिला आणि छान एक 3-4 मिनिटांनी परतून झाल्यावर मी असा काढायचा प्रयत्न केला तर त्याचं कोटिंग ना निघत होतं. आता नेमकं काय झालं हे काही माझ्या लक्षात आलेलं नाही आहे. चवीलासुद्धा हा ओला बोंबील जो फ्राय केलेला होता तो काही व्यवस्थित लागला नाही मला. तर नेमकं काय झालं असेल हे तुम्हाला जर थोडीफार काही आयडिया असेल ना मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. पण सुरमईची जी मी काही भाजी बनवली होती ना ती खूप टेस्टी झाली होती. मासाही छान लागला, म्हणजे धुताना जरी तो मला थोडासा असा खूप असा मऊ लागला पण तो चवीला चांगला लागला. भाजीत केल्यावर तो छान फर्म झाला होता त्यामुळे तो छान टेस्टला लागला. बरं आता माझा हा स्वयंपाक रेडी झाला बरं का. मी केले हे बोंबील फ्राय, भाजी रेडी झाली. मी आधीच भाकरी करून ठेवल्या होत्या थोड्याफार आणि आहेत तसं जेवण आम्ही खाल्लं सगळ्यांनी आवडीने. चला तर मग बाय.